मी शेळके पंढरीनाथ आपलं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आपण हे जे लावलेलं आहे हे उन्हाळी वरणा लावलेला आहे, हे बघा. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे लावण कशी केली एक थोडक्यामध्ये आपल्याला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार. हे तुरीचं रान होतं, रान नीट केलं, त्याच्यानंतर ह्या रानाला सविस्तर भिजवून घेतलं. भिजवल्यानंतर त्याला मोगडा हाणला, पाळी हाणली, बैलाची पाळी हाणली, रान एकदम मृदूल केलं. आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरची एक 5 ते 6 फुटाची सरी हाणली आणि त्याच्यानंतर सरी हाणल्यानंतर पालता कुळं फिरवला. पालता कुळं फिरवल्यानंतर त्याच्यावरती साईडनं एक 4 फुटाची तिपणीला, लोखंडी तिपणीला फणाला कापड बांधून ह्याला मोठी एक अखंड एक मंचिंग पेपर त्याच्यामध्ये बसावा अशी गल तयार केली. आणि त्याच्यानंतर आपण ठिबक आतरलं आणि ठिबक आतरल्यानंतर हे मंचिंग पेपर आतरला. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मुद्दा म्हणजे याच्यावरती आपण वरणा लावलेला आहे. आणि वरणा अंकुरचा 867 व्हरायटीचा आहे. लगभग 13 लाख रुपये प्रति क्विंटलचं बी आहे. एक किलो घेण्यासाठी भयानक ताणाताण होते शेतकऱ्याची आणि झालेली आहे. हे 1 किलो बी आपण लावलेला आहे. आणि ह्याला लावायचं म्हणजे प्रत्येक म्हणजे 1.25 फुटाला ड्रीप असतं. 1.25 फुटाला एक होल, एका होलला एकच बी लावायचं. आणि त्याच्यासाठी त्याच्या अगोदर जर सुपर आपल्याकडे खात असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर नसेल काही अडचण नाही, दुसरा कोणता खत टाकायचं नाही. का? कारण उन्हाळा आहे. आता फेब्रुवारीच्या आम्ही 1 तारखेला लावण केलेली आहे. खरं तर जानेवारी महिन्यामध्ये आपण लावायचं, 100% लावायचं. ज्यांच्याकडे पाणी आहे ना, जानेवारी महिन्यामध्ये लावायचं. कारण पूर्ण जानेवारी फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेपर्यंत हे पहिला तोडा तोडायला येतो. कारण उन्हामुळे थोडासा नुकसान होतं आहे. वापरलं तर त्या गरमीमुळं, मेन कापडामुळं वापून निघालेलं जे काही झाड आहे ते मरतं. त्याच्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं 2-3 पानावरती आल्यावर बुरशीनाशक सोडायचं. पुन्हा त्याच्यानंतर 4 दिवसानंतर ह्युमिक ॲसिड आहे ते एक अर्धा किलो सोडलं तरी काही अडचण नाही. कारण एक क्षेत्रफळाला एक अर्धा किलो ठीक आहे. आणि सर्वात हे जे मुद्दे आहेत हे खरंच ध्यानात घेण्याचं आहे. उन्हाळ्यात लावलो, आपलं फेब्रुवारीमध्ये लावलो तर थोडीशी मरीचं प्रमाण वाढतं उन्हामुळं. आणि जानेवारीमध्ये लावलं तर वातावरण शांत असते, थंड असते, वापण्याचे प्रमाण थोडंसं जास्त असते. भावांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सारं सहकार्य करा. जय जवान, जय किसान, वंदे मातरम. जय भवानी, जय शिवाजी.